नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत। पाहुयात आजची सविस्तर बातमी। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी काल रविवारी रात्री शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे। तालुक्यातील राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत। विखे समर्थक म्हणून ओळख असलेल्या गणेश भांड यांची शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू होती। त्यानुसार काल हा प्रवेश सोहळा मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी पार पडला। यावेळी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, आमदार मनीषा कायंदे, दक्षिण जिल्हा अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, शिवसेना आध्यात्मिक आघाडी जिल्हा अध्यक्ष संपत जाधव, पांडुरंग महाराज वावीकर, शहर प्रमुख गंगाधर सांगळे आदी उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्षाचा पंचा घालून गणेश भांड यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत करण्यात आले। यावेळी संदीप भांड, गोपाल शिंदे, प्रमोद बर्डे, संतोष गेवले, संतोष घाडगे, कृष्णा भुजाडी, अर्जुन शेटे, चांगदेव खांदे, सुनील भांड, निलेश कुंभार, प्रतीक घोलप, गौरव भांड, सुमेध भांड, सोमा इथापे, सलीम शेख, कृष्णा कोबर्णे, किशोर मोरे, अशोक गावडे, राजेंद्र सांगळे, सीताराम येवले, हरिभाऊ हापसे, रवींद्र बोरुडे, किरण देशमुख आदीसह अनेक कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर। आज या ठिकाणी मुंबईमध्ये माननीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आमच्या राहुरी तालुक्यातला चैतन्य उद्योग समूह त्याचे अध्यक्ष गणेश दादा भांड आणि त्यांच्या बरोबरचे सहकारी आज शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आजपासून राहुरी तालुक्यामध्ये पक्षवाढीसाठी भांड साहेब प्रयत्न करणार आहे। आणि आम्ही देवलालीच्या नगर परिषदच्या निवडणूक असो, राहुरीच्या निवडणूक असो आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व निवडणूक ताकदीने लढणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही भगवा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही। आज मुंबई या ठिकाणी माननीय आदरणीय शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये याचप्रमाणे बाबूशेठ टायरवाले, आध्यात्मिक आघाडीचे संपत काका जाधव, डॉक्टर करुणाकुमार गाडे, याचप्रमाणे आपले गंगाधर मामा सांगळे व सर्वच कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे। या इथून पुढच्या काळामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राहुरी तालुका असेल, नेवासा तालुका असेल, श्रामपूर तालुका असेल, त्यांच्या आदेशानुसार आम्ही शिवसेना वाढवण्याचं काम करणार आहे। त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य समित्या ज्या असतील त्यावर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। या ठिकाणी आपण सर्वजण जिल्हाभरातून आले, मी सर्वांचे धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई या ठिकाणी आमचे सन्मित्र माननीय गणेशदादा भांड, अध्यक्ष चैतन्य उद्योग समूह यांचा शिवसेना या पक्षामध्ये अधिकृत प्रवेश झालेला आहे। त्यांच्या समवेत अनेक उभाटाचे पदाधिकारी असतील, काही राष्ट्रवादीचे, काही काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, अनेक पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या समवेत आज शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत। या पुढच्या काळामध्ये दादांना पक्षाच्या वतीनं आदरणीय जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले असतील, आम्ही सर्वजण असू, मोठी जबाबदारी दादांवरती देऊन यापुढे होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी पॅनल करून शिवसेना ही निवडणूक लढवून प्रत्येक संस्थेवर या ठिकाणी भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही। या प्रवेशादरम्यान आमच्या समेत आलेले डॉक्टर सेलचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर करणजी गाढे, माननीय गंगाधरजी सांगळे राहुरी शहर प्रमुख, शिवसेना शेतकरी सेना प्रमुख मोरे किशोरजी मोरे यांच्या समेत सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत। त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.